तर विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, मध्यंतरी खूप काही काळ गेला की आपण व्हिडिओ नाही बनवू शकलो. थायलंडमध्ये होतो, काही कामानिमित्त गेलो होतो आणि म्हणून आपल्यापर्यंत पोहोचता नाही आलं. आनंदाची बातमी अशी की जी आपण 2023 साली ॲड आली होती सार्वजनिक आरोग्य विभागाची. त्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले होते, आता जे काही आरोग्य सेवक होते अशा विद्यार्थ्यांसाठी परिचारिका होती, अशा विद्यार्थ्यांची आता वेटिंग लिस्ट किंवा त्यांच्या याद्या जाहीर होत आहे, अपलोड होणं सुरुवात झालं आहे. तुम्ही बघू शकता की नागपूरची यादी आता ही अपलोड, नागपूरविषयी एक अपडेट आला आहे की त्यांच्या या याद्या आता अपलोड व्हायला सुरुवात झाली आहे. जर आपण आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर गेलं तर तिथे ती वेबसाईट खूप काही हँग होते तिथपर्यंत पोचायला, किंवा तिथपर्यंत आपल्याला जर तुम्ही क्लिक करत असाल तर तिथे अजून आपल्याला ओपन नाही होते, कारण की याद्या अपलोड होत आहे. खूप काही मोठा डाटा असतो आणि तो डाटा तिथे अपलोड करणं चालू आहे. बट राहिला विषय आता याच्यात की 21 ते 22 जूनपर्यंत आपल्याला तिथे सगळे जे काही आपले डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून त्यांना पुढची प्रोसेस पूर्ण करायची. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे काही प्रायव्हेट होतं आणि गव्हर्नमेंट दोन प्रकारचे आपल्याला नागपूरसाठी बघायला मिळत होतं. स्त्री होतं आणि पुरुष होतं. अधिपरिचारिका यांच्या संदर्भातील हा अपडेट आहे. त्यांच्या वेटिंग लिस्टच्या याद्या, त्यांच्या जाहीर झालेल्या याद्या आता आपल्याला तिथे बघायला मिळते आणि हीच याद्या तुम्ही बघू शकता तुमच्या मोबाईलवर. आणि जर तुमचं नाव असेल तर नक्कीच आपल्याला याच्यातनं फायदा होणार आहे. मित्रांनो, असेच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.